नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित विषयाचा आपण सखोल अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी ही परीक्षा याच महिन्यात लवकरच येत आहे। आपली तयारी होण्याच्या दृष्टीनं ही उदाहरणे अत्यंत महत्त्वाची आहेत। गणित विषयासाठी गुण कमी पडू नयेत यासाठी सर्व व्हिडिओ गणिताचे पहा। भोसले सर जाकले इंग्रजीत टाका या चॅनलवर। जर x बरोबर 38 y बरोबर 43 वर्गमुळात x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर किती प्रश्नचिन्ह आहे। या ठिकाणी वर्गमुळात x अधिक y कंसाचा वर्ग, xची किंमत 38 आहे अधिक yची किंमत 43 आहे। त्यामुळं 8 आणि 3 11, 4 आणि 3 6, 7 आणि 1 8 म्हणजे 38 आणि 43 81 वर्गमूळ 9। त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 1। त्यानंतर 30,000 रुपयाचे दशादशे 10 दराने 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती पर्याय आहेत। या ठिकाणी प्रथमतः व्याज काढायचं पहिल्या वर्षाचं 30,000 मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर 10 वर्षे 10 रुपये आहे। 30,000 रुपये मुद्दल आहे भागिले 100 आहे। या 2 शून्य गेल्या 300ला गुणिले 10 3,000 रुपये हे पहिल्या वर्षाचा तर राहिला अर्ध वर्ष। पुन्हा मुद्दल गुणिले या ठिकाणी मुदत अर्ध वर्ष राहिले 1.5 वर्षाचं काढायचं 1 वर्षाचं झालं। या ठिकाणी 1 वर्षाचं हे 3,000 रुपये आणि मुद्दल दुसऱ्या वर्षाचं हे व्याज देता आलं नाही म्हणून 30,000 रुपयेमध्ये 3,000 मिळवलं 33,000 झालं। 33,000 गुणिले अर्ध वर्ष राहिले 1/2 गुणिले 10 भागिले 100। 100 वरची 1 शून्य आणि 10 वरची 1 शून्य गेली। 33,000 वरची 1 शून्य आणि परत 100 वरची 1 शून्य गेली 3300 रुपये राहिले। हे भागिले 2 आहे ना, 33ला 2 भागलं 1650 म्हणजे पहिलं 3,000 रुपये पहिल्या वर्षाचं व्याज आहे आणि आता हे 1650। त्यामुळं ह्या दोघांची बेरीज 4,650 रुपये चक्रवाढ व्याज आहे 4,650 रुपये। अचूक पर्याय नंबर 2। x वजा 3 बरोबर 2 कंसात x अधिक 9 तर xची किंमत काढा। तर x वजा 3 2 ने x ला गुणायचं 2x अधिक 92 18 वजा 3 या अधिक 18 मागे घेतले वजा 3 वजा 18 हे x पलीकडे घेतले 2x वजा x 2x मधनं x गेला x वजा 18 वजा 3 वजा 21 xची किंमत विचारलेली आहे वजा 21। या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 4। ओके, वजा वजांची बेरीज वजा असते वजा 3 वजा 18 वजा 21। पुढचा प्रश्न आहे एका सायकलची छापील किंमत 2,500 रुपये आहे। दुकानदार त्यावर 20% सूट देतो। दुकानदाराने ती सायकल 1600 रुपयाला खरेदी केली तर त्याला किती टक्के नफा झाला। म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाला 20 रुपये सूट देतो 100 रुपयाला 20 रुपये सूट देतो तर 2,500ला किती सूट देतो। या ठिकाणी ह्या 2 शून्य गेल्या 25 दुनी 50 म्हणजे 500 रुपये म्हणजे 2,000 रुपयाला ती विकली जाते। किंवा असं 20 रुपये सूट देतो म्हणजे 100 रुपयाला 80 रुपये या ठिकाणी विक्री आहे तर 2,500ला किती 2 शून्य गेल्या 25 2000 2,000 रुपयाची सायकल दुकानदार 1600 रुपयाला खरेदी करतो म्हणजे 2,000 मधनं 1600 गेले 400 रुपये नफा मिळतो। हा नफा 2,000 रुपयाला 400 रुपये नफा आहे तर 100ला किती नफा शेकडा नफा विचारला। या 2 शून्य गेल्या हे पण शून्य गेले 2 न 40ला भागलं 20 आलं शेकडा 20 म्हणजे 20% नफा झाला। अचूक पर्याय नंबर 3। चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 5x आणि 7x आहेत तर त्या कोणांची मापे किती। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे दोघांची बेरीज 180 म्हणजे 5x आणि 7x बरोबर 180 7x आणि 5x 12x बरोबर 180 x बरोबर ह्या 12 ने 180ला गुणलं 12 1 12 उरले 6 60 झाले 12 5 60 xची किंमत 15 आली। पुढे विचारलेलं आहे तर त्या कोणांची मापे किती। xची किंमत 15 15 5 75 आणि 15 7 5 1400 5x xची किंमत 15 आली ना 15 5 75 15 7 175 आणि 15 7 5 1475 105 प्रथम 75 नंतर 105
पुढं 4 गौंडी रोज 8 तास काम करून 6 दिवसात एक भिंत बांधतात, तर 8 गौंडी 6 तास काम करून किती दिवसात बांधतील? 4 गुणिले 8 गुणिले 6, 4 गुणिले 8 गुणिले 6, त्याला भागिले 8 गुणिले 6, उत्तर मिळणार 8 गुणिले 6. 8ला 8 गेले, 6ला 6 गेले, 4 दिवसात. प्रश्न आहे पुढचा. एका वर्तुळाची सर्वात मोठी जिवा 50 सेमी लांबीची असून त्या जिवेपासून 7 सेमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या जिवेची लांबी किती? वर्तुळाची सर्वात मोठी जिवा म्हणजे व्यास, म्हणजे व्यास 50 सेमी आहे, म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी. 25 सेमी त्रिज्या आहे आणि अशी एक जिवा आहे की ती केंद्रापासून 7 सेमी अंतरावर आहे. त्या जिवेची लांबी विचारल्या. म्हणजे ए बी ही जिवा वर्तुळ केंद्रापासून 7 सेमी अंतरावर आहे, त्रिज्या 25 आहे. या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून हा जिवा ए बीवर टाकलेला लंब OM आहे. हा जो त्रिकोण तयार झाला काटकोन त्रिकोण, त्याचा कर्ण 25 आहे आणि काटकोन करणारी एक बाजू 7 आहे. म्हणजे आपल्याला AM पाहिजे. म्हणजे पायथागोरसचं प्रमेय वापरून 25चा वर्ग 625, ह्या 7चा वर्ग 49, वजाबाकी 15तून 9 गेले उरले 6, ह्याच्या दिला 12तनं 5 गेले उरले 7 आणि 7ने गेले 5, 576, 7ने गेला 576चं वर्गमूळ 24, म्हणजे वर्तुळाची निम्मी जिवा 24 आली. या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवे दुभागतो म्हणून AM 24, MB सुद्धा 24, कारण दोन तुकडे समान होतात, दुभागतंय. वर्तुळ केंद्रातून हा जिवेवर टाकलेला OM हा लंब काय करतो? जिवा EBचे 2 समान भाग करतो. त्यातला 24 एखादा हा पण 24 आहे. 24 आणि 24 48. त्यामुळं 48 सेमी लांबीची जिवा अचूक पर्याय नंबर 1. पुढला प्रश्न आहे. वर्गमुळात एक्सचा 35 गुणिले एक्सचा 7 भागिले एक्सचा 6 बरोबर एक्सचा M, तर M बरोबर किती? या ठिकाणी वर्गमुळात एक्सचा 35 गुणिले एक्सचा 7. आता या ठिकाणी एक्सचा 35 भागिले एक्सचा 7 भागिले एक्सचा 6, इथं प्रथम भागाकार. या ठिकाणी भागाकार प्रथम करताना एक्सचा 7 वेळा भागिले एक्सचा 6 वेळा घात, म्हणजे 7मधून भागाकार म्हटल्यानंतर घातांकांची वजाबाकी, इथं 1 राहिला. त्यामुळं एक्सचा 7 भागिले एक्सचा 6 एक्सच राहिला, कारण अंशस्थानी एक्स 7 वेळा आहे समजा, खाली छेदस्थानी 6 वेळा आहे. खालच्या 6ला छेदस्थानच्या वरचे 7मधले 6 गेले, 1 उरला. पहिला 35 आहे म्हणजे 7तून सगळ्याला 1 आहे. 35 आणि समान पाया गुणाकार घातांची बेरीज म्हणजे वर्गमुळात एक्सचा 36 बरोबर एक्सचा M. आता 36 वर्गमूळ 6 म्हणजे एक्सचा 6 बरोबर एक्सचा M, म्हणजे घात समान आहेत, पाया समान आहे, किंमत समान आहे, म्हणून घात समान. Mची किंमत 6. त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला 3रा. ओके. 7 प्राप्तांकाचे मध्यमान 63 आहे. 6 प्राप्तांक पुढील प्रमाणे आहेत: 65, 70, 68, 65, 70, 68, 59, 73, 55, 59, 73, 55, 1, 2, 3, 4, 5, 6, 65, 70, 68, 59, 73, 55, हे 6 झाले. तर 7वा प्राप्तांक म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज आपण केली, ह्या 60, 65, 70, 68, 59, 73 आणि 55ची बेरीज केली तर 5 आणि 3 8, 8 आणि 9 17, 17 आणि 8 25 आणि 5 30ला 0 ह्याचे 3, 5 आणि 8 3, 8 आणि 7 15 आणि 5 20 आणि 7 26 आणि 7 33 आणि 6 39, 390. 7वा प्राप्तांक माहीत नाही, मिळवायचं त्यात. 390 अधिक एक्स, 390 अधिक एक्स, सरासरी भागिले 7 करायलाच पाहिजे आणि मध्यमान त्यांनी दिले 63. त्यामुळं आपल्याला 390 अधिक एक्स बरोबर हे 7 हे 7 भागिले 63 लागून दिले. 7 की 21 खायचे 2, 7 चुकून 42, 2 44, 444, 390 पलीकडे केले एक्स बरोबर 441मधनं 390 गेले 1, 14तून 9 गेला 5 आणि 4मधनं या ठिकाणी 4 गेले 0. ओके. एक्सची किंमत 51 आली, म्हणजे 7वा प्राप्तांक 51. पाहूया अचूक पर्याय नंबर 1. 81 एक्सचा 4 वजा 1 या राशीचे अवयव पाडा.
या ठिकाणी 81 एक्सचा चौथा वजा 1, 81 एक्सचा चौथा वजा 1 म्हणजे या ठिकाणी 9x वर्ग त्याचा वर्ग, 9x वर्ग त्याचा वर्ग म्हणजेच 81 एक्सचा चौथा वजा 1 वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात 9x वर्ग आधी वजा 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 9x वर्ग अधिक 1, 9x वर्ग अधिक 1, 9x वर्ग वजा 1. अचूक पर्याय नंबर पहिलाच आहे. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता 8वीतल्या NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्तीसाठी जे विद्यार्थी बसले त्यांच्यासाठी हा शेअर करा. धन्यवाद.